मामी हा काय हे घे हा ग बाया किती आहेत 3000 आहेत. एवढंच होय हा म्हणजे मी जिथे कामाला जात होतो ना ते कामच संपलंय म्हणून. आता पण एवढ्याने काय होणार न वाटाला न पोटाला. मला वाटलं होतं चांगलं 5-10 हजार द्याल. आता एवढ्यात तर तुमचा बी खर्च निघायचा नाही की. राहू द्या घ्या. नाही अहो मी दुसरीकडे काम बघतोय हे ठेवा. नग नग तुम्ही कशाला मीच बघते की. दमळाची नाणी म्हणत होत्या भांगल्याला बायका लागायच्यात. मी जाते खुरपायला आणि परत जिजींना बी तोंड द्यावं लागल ना. अहो नाही ती नाही का असं म्हणत. तुम्हाला माहितीये का तुम्ही कामाला जात होता ना तर जिजींना वाटलं मीच तुम्हाला कामाला जायला सांगितलंय. अहो मामी नाही असं काय नाही. अहो होय असं काहीच नाही पण त्यांना कोण सांगणार. अहो काय झालं की लगी माझ्यावरच येतात. नग मीच बघते काम कुठं तर. आणि त्यात तुम्ही मला पैसे दिले ही कळल्यानंतर जिजी उगाच माझ्या डोक्याला कटकट करत राहतील. दारा ठेवा. अहो मामी जिजीला नाही सांगत मी. आणि हे बघा अजून कुठेतरी मी काम बघतोयच ना हे ठेवा तुमच्याकडे पैसे. हा पण बरं झाला पैसे आणले ती. कसं आहे सणासुदीला पैसे येणं चांगलं असतंय. बरं झालं आज पुरणपोळी तर करते मी. नाहीतर मला वाटलं होतं आज बिशळीच भाकरी चुरून खायला लागते का काय. मामी अहो आजपर्यंत तुम्ही आम्हाला कधी शिळ खायला घातलंय का. मग मी कसं तुम्हाला शिळ्या भाकऱ्या खायला घालीन. नशीब एवढं कळतंय म्हणून तरी बरं आहे. अहो पण ही झालं आजचं. आता उद्याची सोय करायला नका बाई. तुम्ही नका काय काळजी करू मी बघतो काहीतरी. हो ती बघालच की. पण मी काय म्हणते आताच्या बारीला का नाही काम बघताना 4 पैसे जास्त मिळतील असं काम बघा. आणि 4-5 तास जास्त काम केलं ना तर काही बिघडत नाही. आता मी नाही का फेडरेशनची काम करतेच की. रात बघत नाही दिस बघत नाही सारखी माझी कामं चालू असतात बघा. आणि हा आज कुठं जाऊ नका पुरणपोळी करते मी. हा आणि काय करायचंय का. नाही नाही म्हणजे तुम्ही जे कराल ते चालेल. तसं बी तुम्हाला दुसरा कुठला पर्यायच नाही ना. हाय का आता गप्पा काय मारत बसले मी. अहो एवढी कामं करायच्यात. पुरणपोळी करायची समजा आवरायचं फेडरेशनची बी कामं करायची. येतो मी. हा लागते कामाला. मार खाशीला शितले. अगं कशा लोकच पोरांवर बरडत असतीस. बघ तरी किती दंगा करतोय. आता तू काय बिना दंगा करताच मोठी झालीस आणि अजून बी शांत असतीस का. उषा अगं आज कुणाला बोलवायचं काय ठरलं का नाही. अगं होळीच्या सणाला गावातल्या एकाला आपण जेवायला बोलवतो ही आपली पद्धत आहे. ही विसरलीस का काय. अहो विसरते कशाला. बोलवा की तुमच्या यानं कुणाला बी. अगं तूच ठरव आणि तूच बोलव कुणाला ती. बर येतो मी. हा आज्याला बोलूया पण आपण कसं बोलवायचं. नानांना सांगू. हर्षवर्धनला बोलवलं तर. नाना हा नाना मी काय म्हणते आपण इक्यान आज्याला बोलूया का जेवाय. चालेल की. हा अयो आता काय झालं. मी तरी विसरलेच. इक्या नाहीये तो बाहेर जाणार आहे मग तो नाही येणार जेवाय. जाऊ दे आता. अगं मग आज्याला बोलव की. हा ठीक आहे. चालेल उषाला सांग आणि ती काय म्हणते त्याप्रमाणे ठरवा. येतो मी. मला सांग आपण होळी का साजरी करतो. होळीत ना वाईट प्रवृत्तींचा नाश होतो. दे रे वा. मग आपण पण आपल्या गावातल्या वाईट प्रवृत्तींचा नाश करायचा. म्हणजे काय करायचं भैया. आपल्या गावात वाईट प्रवृत्ती कोण आहे. आजा
तर त्याचा नाश व्हावा म्हणून होळी समोर त्याच्या नावानं बोंब मारायची. कशी? वा, 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 वा. बस आपण एवढी मोठी होळी करायची की बघणाऱ्याला 4 दिवस होळीच दिसली पाहिजे. सुरजय, जंगी तयारी करा. हो, पाहिजे तर 4 पोरं घे बरोबर, आणि जेवढी लाकडं गोळा करतात तेवढी लाकडं गोळा करा. काय? आणि त्या आज्याच्या नावानं बोंब मारायला इसरायचं नाही. होय भैया. कोण? अरे वा, सासरवाडीतनं फोन. आपण काय माणसं पाठवलेत का? नाही. मग काय घरावर धाडबीड पडली काय? हा बोला आप्पा. नाही, मी बोलतेय, शीतलची आई. अहो, आपांच्या फोनवरनं फोन केलाय. आई नमस्कार. बोला की, काय सेवा करू? अहो, सेवा करायची संधी आता तुम्ही आम्हाला द्या. म्हणजे? दरवर्षी का नाही, आमच्या एखाद्या जवळच्या पाहुण्याला आमच्या घरी होळीला पुरणपोळीच्या जेवणाला बोलवायची पद्धत आहे. तर यावर्षी तुम्ही आमच्या घरी यावं अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. हॅलो, येत आहे ना मग? हा मग 8 वाजता या. हा. काय झालं भैया? जेवण, बोलावणं, म्हणजे पुरणपोळी, शीतलच्या घरी. तुम्हाला शीतलच्या घरी जेवाय बोलवलंय? मग होळी आणि पिक्चर दोन्हीचा प्लॅन जबरदस्तच करायचा. अरे सुरजा, शीतलला इम्प्रेस करायसाठी होळी करायची होती. आता कशाला होळी? काय भैया? मग पिक्चर आहे का ना भैया? होळी, पुरणपोळी, घर, फोन, जेवण. ए राहुली, आपण इथं कशाला आलोय र? साच्याला चेंगाटे, तो नाही वर्गणी देणार. किती बी चेंगाट असून दे की, मी काय बिचू का कोणाच्या बापाला? सच्चा असेल चेंगाट, मी बी लय चिवाट आहे. वर्गणी घेतल्या बिगर हितनं दारातनच हालत नसतो. हा हो का, तुम्ही एक काम करा, मी दार वाजवतो, त्यानं दरवाजा उघडला की बोंबलाय चालू करायचं. काय? थांबा. आईला, आता काय करायचं रे? चल जाऊ. थांब, मला काहीतरी सुचलंय. बोंबला. अरे बॉम्बाचा कशाला? इथं आबा कावलं की माझ्या. आज होळी आहे ना. माहिती की मग.